येस, गुड इव्हनिंग टू ऑल. आवाज अजून चालूच केला नाही, तुम्हाला येईल कसं काय? हं, काहीतरी प्रश्न विचारतात. माईक बंद होता माझा, कसं काय आवाज येईल तुम्हाला? येस येस, वेट फॉर 2 मिनिट्स. अजून मुलं जॉईन होत आहेत, त्यामुळं आवाज बंद आहे. काय होतं, बायोच्या मुलांना थोडं पाणी प्यायला वेळ दिलं पाहिजे. दिलं पाहिजे की नाही? नाही दिलं पाहिजे. त्यांना तर सोडू नका सर, ते डॉक्टर आहेत, आपण पेशंट आहे. इंजिनियर लोक म्हणजे पेशंट लोक, हो की नाही? डॉक्टर लोकांना सोडायलाच नाही पाहिजे. डॉक्टर्स ऑन 24 आवर्स ऑन ड्युटी. आपलं इंजिनिअरिंग लोकांचं काम मस्त असतं, 8 तास काम करायचं, बाकीचं तुमची तुम्ही बघून घ्या. डॉक्टर लोकांचं तसं नसतं, फार वाईट अवस्था. मी स्वतः अनुभवलं डॉक्टरचे काय हालत होते. टाइमच मिळत नाही त्यांना, इतके पॅक आहेत. खरंय की नाही? किती जणांचं बाय रे, हं? किती जणांचं बाय आहे. ओके, चालेल. यस तेजस, नक्की करतो अरेंज आज. केमिस्ट्रीचं लेक्चरचं फक्त सरांचं घरी थोडंसं, सरांना काही नाही झालं, सरांच्या घरी थोडंसं मेडिकल प्रॉब्लेम आहे फॅमिलीमध्ये, त्यामुळं सर सडन आज लेक्चर घेत नाही आहे. ज्यावेळेस ते अवेलेबल होतील परत कंटिन्युएशन राहील त्यांचं, तोपर्यंत मी गायकवाड सर आणि बायोचे लेक्चर्स. मडकर सर, मंजुनाथ सरांचा सुद्धा तेच विषय आहे, घरी फॅमिली म्हणजे मे बी करोनाचे सिम्पटम्स म्हणा, त्यामुळं थोडंसं थांबलेलं आहे. हे मेडिकल इश्यू किती दिवस होणार आहे काय माहिती. सांग रे, IPL टोटल मॅचेस किती आहेत? IPL बघणारे थांबा जरा, IPL वाल्यांची हिस्ट्री काढू आपण. IPL टोटल मॅचेस किती आहेत राजांना? बोललं पटकन. 56. ओ माय गॉड, 60. हो नाही, 60 into 4 hours करा रे पटकन. 60 into 4, हायएस्ट 60. 56 असतील ठीक आहे, 60 पकडू. 60 into 4 hours किती झाले? 240 hours. आता डेज काउंट करा रे, डेज काउंट करून 365 डेज आहेत आपल्याकडे इथून पुढं. इथून पुढं 365 डेज आहेत. मॅच किती दिवस चालणार आहेत? मॅचेस किती दिवस आहेत? एवढे दिवस तुमचे बरबाद. बरबाद इन द सेन्स काय सांगायचं आहे की बाबा मोह टाळा, मॅचचा मोह टाळा. मी पहिलं सांगतो तुम्हाला, कशासाठी टाळा, कशासाठी टाळा, नका फंद्यात पडू त्याच्या. काय होतं, एक मॅच बघितली की दुसरी बघणार, दुसरी बघितली की तिसरी बघणार, तिसरी बघितली की चौथी बघणार. ते आहेच त्याच्यासाठी. 1 वर्ष नाही बघितल्याने काही फरक पडणार नाही आपल्या जीवनामध्ये, नाही पडत. पहा तुम्ही थोडंसं, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर कदाचित प्रायोरिटी दिली तर नक्कीच फरक पडणार. कशाला तरी प्रायोरिटी द्या, प्रायोरिटी द्यायला शिका. प्रायोरिटी कशाला द्यायची हे तुम्ही ठरवा, मी नाही ठरवणार.
मी ठरवणार नाहीये, तुम्ही ठरवा. तुम्ही CSK बघा, मुंबई इंडियन्स बघा, काय प्रायोरिटी तुम्हाला ठरवायची की तुम्ही काय करताय. टाइम येत नाही वापस, हे तुम्ही लक्षात ठेवा. गेलेला टाइम कितीही काही करून वापस येत नाही, हे लक्षात ठेवा. मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. इंग्लिशमध्ये नको, मराठीत पाहिजे. मराठीतच पाहिजे. इन ॲडव्हान्स. व्हेरी नाईस. नो डिसाईड करा लाईफमध्ये काय करायचं, डिसाईड करा पहिल्यांदा. अर्धवट राहू नका. अर्धवट राहिल्याने काही होणार नाहीये. अर्धवट राहण्याचे ड्रॉबॅक्स खूप आहेत. आपल्याला काहीतरी कंप्लीट करायचं. येस, नक्कीच. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष, मराठी वर्ष ठरवा काहीतरी. नक्की ठरवा. हा गुढीपाडवा ते नेक्स्ट गुढीपाडवा. आमच्यासाठी काही नाही, आमच्यासाठी दरवर्षी 12वी. तुमच्यासाठी तुम्ही ठरवलं तर डबल होऊ शकते, ट्रिपल होऊ शकते कोणासाठी. पण कसं असतं, एक सेन्स असो आपल्यामध्ये, तो क्रिएट पाहिजे. मग तुम्ही डबल करा का ट्रिपल करा, त्याला काही अर्थ नसतो. येस, जे क्लोज जातो स्कोअरच्या, त्याला ते माहीत असतं. फक्त फार मोठा डिफरन्स, जसं सांगण्याचा अर्थ आहे, नीटचा स्कोअर 720 पैकी 350 येणाऱ्यांना काही गम नसतं. हां, ज्याचा स्कोअर 720 होता आणि 560 असताना त्याला MBBS गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळालं, त्याला विचारा रिपीटर काय असतं. रिपीटरच्या एक तर भानगडीत पडू नये मी म्हणतो. का पडू नये? कारण तुमचं जे पोटेन्शियल फर्स्ट इयरला क्रिएट होतं ते कॉन्स्टंट टिकून राहतं. फर्स्ट इयरलाच तो अटेम्प्ट पाहिजे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये जे काही होऊ शकतं ना, ते रिपीटमध्ये फार रेअर केसमध्ये होऊ शकतं. आणि त्याला मेंटेन तसं राहावं लागतं. कंटाळा केला की विषय संपला. नाही चालत त्याला ती सिस्टम. नाही ऍक्सेप्ट करत एज्युकेशन त्याला. ती सिस्टीम फॉलो नाही होत, हे सांगायचं त्याच्यामध्ये. ओके, काही गोष्टी आहेत, प्रिकॉशसली राहा, व्यवस्थितपणे द्यायचं शिका. नक्की चेंज तुमच्या हातात आहे. चेंज कसा आणायचा, चेंज कसा घडवायचा, हे तुमच्या हातात आहे. आम्ही काय पाळतो, आम्ही टाइम पाळतो. टाइम फार महत्वाचा आहे. तुम्ही काही म्हणा, शेवटी आज गमवला की तो कम बॅक फार एरर केसमध्ये होणं. कम बॅक फार एरर आहे. एरर आहे इन द सेन्स, 11वीचा अभ्यास तुम्ही आणू शकता वापस आता? सांगा बरं, किती वेळ द्यावा लागेल तुम्हाला स्वतःला? 11वीचा अभ्यास आता रिगेन करायला किती वेळ द्यावा लागेल? येस, माझ्याकडे असे काही मुलं आहेत आता जे डायरेक्ट 12वी जॉईन करतात. आहेत, करावं लागतं सपोर्ट त्यांना. पण काय होतं, वर्किंग आवर्स लोड वाढतो, बाकी काही होत नाहीये. समजा मी तुम्हाला सांगितलं 11वीचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम कुठं होतं? 11वीचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायला हरकत नाहीये, पण टाइम 12वीचा लॅप्स होऊन जातो. आता 12वीचा टाइम पण तेवढाच महत्वाचा आहे तुमच्यासाठी. तर तुम्हाला फर्स्ट अनाउन्समेंट आहे, आपल्याकडून एक प्रिलिम राहील 11 साठी. या मंथमध्ये टाइम टेबल आज संध्याकाळी सेंड होईल तुम्हाला. 12ची स्टडी स्टार्ट झाली आहे. टायमिंग 12चा ऍक्च्युली जानेवारी टू डिसेंबर पकडतात, तुमच्या माहितीसाठी सांगतो. जानेवारी टू डिसेंबर पकडतात, पण आपल्याकडे ट्रेड कसं झालं की ऍडमिशन लेट झालं 11ची ऍडमिशन प्रोसेस लेट झाली, त्यामुळं ऍक्सेप्ट करायला तयारच नाहीत पॅरेंट आणि मुलं सुद्धा. सर आमची 11वी झाली नाही, आमची 11वी झाली. ऍक्सेप्टेड. 11वी झाल्याशिवाय 12वी तेवढं फ्रुटफुल होत नाही. थेरी प्रिलिम अनाउन्समेंट आज तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळेल. ओके, ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. थेरी अनाउन्समेंटसाठी यू शुड सी द व्हॉट्सअप ग्रुप मेसेज टुडेज. ओके, थेरीचे जे काही 11ची असेल ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे ॲज द प्रोसेस. क्वेश्चन्स प्रत्येक टीचर आपापलं तुम्हाला गाईडलाईन दिली जाईल त्याच्याविषयी. ऑनलाईनच पॉसिबल आहे, कारण या मंथमध्ये वेळ आली आहे लॉकडाऊन पडण्याची. या मंथ एंडिंग पर्यंत तुम्हाला प्रिलिम होतील. टेंटेटिव्ह डेट 18ला बायो असेल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक 2-3 दिवसाच्या गॅपनी फिजिक्स, परत संडेला, नेक्स्ट संडेला 18+7 म्हणजे 25ला संडेला केमिस्ट्री होईल, मधल्या पार्ट ऑफ फिजिक्स होईल तुम्हाला. त्याच्यानंतर परत
मिड फॉर्म ऑफ तुम्हाला केमिस्ट्री झालं की मॅथचा पेपर असेल 30 एप्रिलला. ओके, त्या पद्धतीनं एप्रिल एंडिंग पर्यंत एक्झाम कंडक्ट होणार. एक्झाम भीती नाहीये, एक्झाम ऍक्च्युली बोर्ड पॅटर्न प्रमाणे तुम्हाला काहीतरी झालं पाहिजे, शेवटी आलं पाहिजे शेवटी. ते फुल पेपर ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपली काय मनस्थिती होते ते थोडा पहा, क्लोजली पहा जरा. 10वीला बघितले तुम्ही, ओव्हर टॅकल पण केले. येस, 11 प्रिलिम आतापर्यंत जेवढा सिलेबस झालाय 11वीचा तो पूर्ण सिलेबस तुम्हाला एक्झामला असेल पूर्णपणे. 11th मध्ये काय करायचं या गोष्टी तुम्हाला इन्स्ट्रक्ट केल्या जातील. सर तुम्हाला हेल्प करतील त्याच्याविषयी, कुठले क्वेश्चन्स करायचे कुठले नाही, काय केलं पाहिजे याच्याविषयी. हे काय अनुभव देईल तुम्हाला, 12वीची बोर्डची एक्झाम या पद्धतीनं राहणार आहे तुम्हाला. ओव्हरऑल पेपर 3 तास आपण बसू शकतो का नाही हे आपल्याला बघायचं पहिल्यांदा. 12वी बोर्डची एक्झाम तिथं ट्रायल घेऊन उपयोग नाहीये. आता ट्रायल एक देतो तुम्हाला, एक ट्रायल करून पहा. ते स्किपचं वगैरे जाऊ द्या, डोक्यातून काढून टाका. आपण जेवढा पार्ट घेतलाय ना तेवढा पार्ट तुम्हाला 12वीसाठी इम्पॉर्टंट आहे. त्या अँगलने आपण ते एक्झाम ठेवणार आहे. तुम्हाला जेवढे वाटतात तेवढे चॅप्टर्स तुम्ही रिवाइज करून ठेवा. ऍटलीस्ट सीईटीचे चॅप्टर्स तरी होणं गरजेचे आहेत. सीईटीचे तरी होणं गरजेचं आहे, तेवढं तरी करा. बाकीचे चॅप्टर स्किप आउट करता येणार नाही आहेत आम्हाला, त्यामुळे ते घ्यावेच लागतात शेवटी. ऑनलाईन राहतील. कॉलेजची पण आहे एक्झाम 15 पासून. ओके, किती जणांचं कॉलेज चालू आहे? येस सर, चालू आहे. येस येस टाका फक्त. नेक्स्ट वीक मध्ये गॅर्डियन होणार नाही, त्याच्याऐवजी तुम्हाला 11चे एक्स्ट्रा लेक्चर्स राहतील. 11चे एक्स्ट्रा लेक्चर्स राहतील. इम्पॉर्टन्स तुम्ही ठरवा. टाइम तुम्हाला आता क्लासला थोडंसं देणं मस्ट आहे. मला नाही माहिती 11वीचं कसं आणि काय घेणार आहेत ते. 11वीचं काय घेणार आहेत मला नाही माहिती. किती जणांना कॉलेज एक्झाम आहे? कॉलेज एक्झाम आहे. कॉलेज एक्झाम गोइंग ऑन. ओके, वेदांती, अथर्व, अचल, ओके, हर्ष, समर्थ. एखादी एक्झाम घेऊन तुमचं इव्हॅल्युएशन ठरवावं लागेल त्यांना. घेतलीच नाही तर काय मार्क देणार ना ते पण. असं आहे, फेल कोणी करणार नाही एवढं मात्र शुअर आहे. युनिट टेस्ट चालू आहे. गुगल मीट वर आहे. फर्स्ट युनिट टेस्ट टुडे, युनिट टेस्ट. ओके, फंक्शनचा व्हिडिओ टाकतो आज शोधून व्हिडिओ टाकून ठेवतो. ऍप वरती तुम्हाला दिसतील ते मागचे सगळे व्हिडिओ टाकून ठेवतो. नाही प्रॉब्लेम येऊ देणार. तर युनिट टेस्ट चालू आहेत करण. ओके, अनिश सांगितलं आहे असं म्हणताय, नाही सांगितलं. ओके ठीक आहे, झालेले लेक्चर्स मी टाकतो, त्याच्याबद्दल काही फारसं हे नाही आहे. डोंट नो अबाउट द एक्झाम. ट्रिगोचं असलं तर ते पण टाका. ओके ठीक आहे. ट्रिगो सर तुम्हाला थोडंसं रिवाईज करून देतीलच, कारण 12वीला ट्रिगो लागतोच आपल्याला आणि दरवर्षी आम्ही रिवाईज करतो. तो ट्रिगो रिवाईज करावंच लागतं. पण एवढंच की काय होतं, प्रत्येक न्यूमरिकल घेणं शक्य नाही, हे प्रॅक्टिकली तुम्हालाही माहिती आहे. प्रत्येक न्यूमरिकल घेणं शक्य नाही आहे, पण ट्रिगो जेवढा गरजेचा आहे तेवढा पार्ट तुम्हाला रिवाईज करून मिळेल. येस येस, 12th मॅथ्स मीच घेणार, काय काळजी नका. सर फक्त रिव्हिजनला राहतील, तुम्हाला बॅकअप देतील सर. क्वेश्चन, डाऊट, डिफिकल्टी, मला काय वाटतं तुमचं नुकसान नसू नये. मी प्रत्येक वेळेस सांगतो मी येतो ब्रँचवरती, काही अडचण झाली की तसं होऊ नये म्हणून सर सपोर्टिंग पार्ट राहतील तुम्हाला. सरांची हेल्प याच्यासाठी घ्यायची की डाऊट डिफिकल्टी वगैरे सर तुम्हाला हेल्प करत राहतील. 12th मॅथ्स मी घेणार, फक्त सर डाऊट डिफिकल्टीसाठी तुम्हाला बॅकअप देणार, पूर्णपणे बॅकअप देतील. पॅरलल टीचर तुम्हाला बॅकअपसाठी राहतील. काय होतं, आम्ही नसलं की तुमचा हिरमोड होतो. कॉलेजची एक्झाम म्हणा, त्याचं टेन्शन असतं, कुठं काय असतं. काय होतं, प्रत्येक वेळेस आम्ही असतोच नाही असं नाही, असल्यानंतर तुम्ही बघता काही वेळेस पॅरेंट असतात, कुठं काय होतं, तर ती शॉर्टफॉल होऊ नये म्हणून तुम्हाला एक बॅकअप टीचर राहील जो तुम्हाला कव्हर करत राहील. काहीच नाही, सांगितलेल्या गोष्टी फॉलोअप्स केल्या व्यवस्थित की मी असू या सर असो कोणालाही विचारू शकता तुम्ही, असं काही नाही आहे. त्या सरांनीच घेतलेलं पाठ त्यांनाच विचारलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही विचारू शकता कोणाला पण, मला पण विचारू शकता, सरांना पण विचारू शकता. फंक्शन मी घेतोय, अजून मी घेणार आहे, कम्प्लीट करणार फंक्शन पुढे कंटिन्यू करून घेणार. सर रिवाईज करून देतील तुम्हाला, परत बॅचेसमध्ये रिवाईज करून देतील तुम्हाला. ओके सर, लक्षात ठेवा प्रिलिम आहे, प्रिलिमचा शेड्यूल आज टाकला जाईल. प्रिलिमच्या शेड्यूलवर वॉच आउट ठेवा तुम्ही व्यवस्थितपणे.
प्रिलिम मात्र कंपल्सरी आहे सर्वांना. काय जे येईल ते येईल, त्याच्यामध्ये घाबरायची गरज नाही आहे. प्रिलिम मार्कांसाठी नाही आहे. प्रिलिम आपल्याला आठवतं का नाही आठवतं सगळं त्याच्यासाठी आहे. थोडा तरी अभ्यास ठेवा व्यवस्थितपणे, आणि ज्याला आज कॉन्फिडन्स येतो त्या गोष्टींमध्ये येतो, तर मी तुम्हाला सांगतो तुमची बोर्डची भीती निघून जाते. त्याने बोर्डची भीती निघून जाते. तुम्ही एवढं तरी ठेवा, मी पास होऊ शकतो 11वीला. ही गोष्ट पाळा. थोडंसं छोटे छोटे कन्सेप्ट करून ठेवा. 12वीला खरंच हेल्पफुल राहतील. तसं टीचर्स तुम्हाला हेल्प करेल. अकॉर्डिंगली टीचर्स तुम्हाला हेल्प करेल. लास्ट लेक्चरमध्ये दिलेला होमवर्क एक्सप्लेन करा. त्याच्यासाठी प्लीज हेल्प घ्या. कशासाठी? सोल्युशन बुक पहा. सोल्युशन बुकमधून पहिले तुम्ही इव्हॅल्युएट करून ठेवा तो. येस, लास्ट लेक्चरमध्ये एक तर काय झालंय आपण थोडंसं रिवाइज करून पुढे जाऊ. आता लास्ट लेक्चरमध्ये काय झालं थोडंसं इव्हॅल्युएट करून पुढे जाऊ आता. ओके, विल फॉलो द कॅमेरा स्टेप. आता मी जरा बाजूला सरकतो. यू कॅन सी द रिव्हिजनल पार्ट. ओके, येस, पार्ट तसा इझी आहे. मी का स्ट्रेस करतोय, एकदा हे क्लिअर करा. काही ऑब्जेक्टिव्ह पण मी टाकले होते कमिंग लास्ट संडेला. कमिंग संडेला मी काही हे टाकले होते तुम्हाला. लास्ट संडेला, सॉरी, मी तुम्हाला काही क्वेश्चन पण टाकले होते लॉजिक वरचे. येस और नो? अरे मी काही क्वेश्चन टाकले होते तुम्हाला. आले का आन्सर त्याचे? तुमचे मॅच झाले की नाही? असंच राहणार तुम्हाला. जो कंटेंट झाला त्याचे क्वेश्चन टाकत राहणार आता. आणि 11वीचे काय होतील क्वेश्चन, हळूहळू कमी होतील चॅप्टर वाईज. असंच राहणार हा इथून पुढं. ओव्हरऑल सिलेबस आता विचारायचं नाही कधी. ऑब्जेक्टिव्ह हो न हो, मी तुम्हाला सिलेबसमध्ये टाकत राहणार. आणि तुम्ही काय करायचं, जे क्वेश्चन्स नाही आले एक तर क्लिअर करा माझ्याकडून, सरांकडून. तुम्ही कॉन्स्टंटली त्याच्यावर लक्ष ठेवा की मी चुकतोय कुठं, मी चुकतोय कुठं. हे जर बघितलं नाही तर सगळा लॉस होणार तुमचा. परत लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. 12वी डिफरंट आहे, 11वी डिफरंट होती, ऍक्सेप्ट करा. आणि 365 डेज तुम्ही डेडिकेशन देऊ शकत असाल तर यू शुड बी इन द डिफरंट फील्ड्स. तुम्ही खूप डिफरंट फील्ड्स मध्ये जाऊ शकता. नाही तुम्हाला ऍक्सेप्ट ॲज इट इज रुटीन पाळायचं आहे, ही तुमची मर्जी शेवटी. त्याला आपण चेंज करू शकत नाही. तुमचा रुटीन तुम्ही जर व्यवस्थित ठेवला नाही तर लॉस तुमचा आहे. रुटीन व्यवस्थित ठेवा, बूस्ट राहा, व्यवस्थितपणा द्या. अडचण असेल तर शिक्षकांना भेटा. अडचण असेल शिक्षकांना भेटा. शिक्षक तुम्हाला सोल्युशन देईल. त्याच्या बाबतीत सोल्युशन देणार, आवश्यक सोल्युशन देणार तुम्हाला. सब्जेक्ट बाबतीत कुठल्याही तुम्हाला स्ट्रेस असेल तर तुम्ही शेअर करा शिक्षकांना, मला भेटायला यायचं आहे. भेटा शिक्षकांशी, तुम्हाला ते सगळं क्लिअर करून देते. जरी शिक्षकाला लगेच्या लगे उद्या पॉसिबल नसेल पण शिक्षक तुम्हाला नक्की सांगेल कधी मी क्लासवरती आहे ते. आणि त्या दिवशी ट्राय करा. लगे घाई अशी करू नका, मी सांगितलं म्हणजे उद्या तुम्ही हजर राहा असं नसतं त्याच्यामध्ये. त्यासाठी सांगतो मी, सांगून ठेवतो आशुतोष. तुम्हाला मेसेज येतो, त्याचा मेसेज पण येईल तुम्हाला. ओके, थोडंसं इकडे जाऊ आपण. मॅथमॅटिकल लॉजिक आजचं लेक्चर 7:30 पर्यंत चालेल का? 7:30 पर्यंत असेल, चालेल का? नाही, घेणार आहे उद्या. आपल्याला डेज गमवायचेच नाही आहेत ऑलरेडी. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर सिलेबस करून हवा असेल व्यवस्थित आणि परत तुम्हाला रिव्हिजन पाहिजे असेल तर कदाचित सिलेबस घेऊ द्या. वेळ आहे शिक्षकांना तर घेऊ द्या त्यांना. चालेल ना 7:30 पर्यंत? 7:30 नाही, 7:30 ठीक आहे. फेस्टिवल हॉलिडे नंतर काढू आपण. काय घरीच आहेत तुम्ही, काय टेन्शन नाही अटेंड करण्यासाठी. मला असं वाटतं पर्सनली अटेंड करायला हरकत नाहीये. येस नमिता, येस माझं लक्ष आहे नक्की. त्यामुळे उद्या लेक्चर्स आहेत तुम्हाला. शेड्यूल पहा व्हॉट्सअप ग्रुपवरती. ओके, मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये 2 गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर सेंटेन्स. इंग्लिश मधले सगळे सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात. डिक्लेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंट्रोगेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स आहे, स्टेटमेंट म्हणून ऍक्सेप्टेड आहे, ट्रू फॉल्स मध्ये जातो.
ट्रू फॉल्स मध्ये जातो. वेदर द स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स, हे दोन नेचर फॉलो करतो. दॅट इज मॅथमॅटिकली ऍक्सेप्टेड सेंटेन्स ॲज अ स्टेटमेंट. दोन शब्द वापरतो मी कायम, एक तर सेंटेन्स आणि दुसरं स्टेटमेंट. सेंटेन्स हा कॉमन वर्ड आहे आपला इंग्लिश मधला, आणि त्याच्या मेन 4 टाइप्स आपण डिवाइड करतो. राईट, मॅथमॅटिकली हे 3 फॉर्म्स 1, 2, 3, सेकंड, थर्ड, फोर्थ इज नॉट ऍक्सेप्टेड ॲज अ स्टेटमेंट. का? कारण हे ट्रू फॉल्स आपण डिसाइड करू शकत नाही. वी कॅन नॉट डिसाइड द ट्रू फॉल नेचर ऑफ दिस 3 फॉर्म्स, बट वी कॅन डिसाइड द ट्रू फॉल नेचर ऑफ असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह फॉर्म विच इज ऍक्सेप्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड, असं म्हणू आपण याला. राईट, त्याच्यातला ट्रू आणि फॉल्सनेस शोधायचा असतो. दॅट ट्रू अँड फॉल्सनेस इज कॉल्ड ॲज द स्टेटमेंट. आयदर दॅट कॅन बी ट्रू ऑर फॉल्स. True or false. Okay, these are some examples. If the statement is true, its truth value is capital T. If the statement is false, its truth value, परत truth value का? कारण हा स्टेटमेंट आहे आणि फॉल्स असेल तर कॅपिटल F, ट्रूथ असेल कॅपिटल T. राईट, आपण याला ट्रूथ व्हॅल्यूला खरी व्हॅल्यू म्हणू. खरी व्हॅल्यू, खरी व्हॅल्यू ट्रू, खरी व्हॅल्यू फॉल्स, असा अर्थ घ्यायचा आहे. आता अर्थ रिव्हॉल्व्ह अराउंड द सन, जनरल नॉलेज. जनरल असे क्वेश्चन पडतात. 6 इज द प्राईम नंबर, असा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे आपल्याला हे नॉलेज पाहिजे याचं. 6 प्राईम नंबर कशाला म्हणतात हे आपल्याला नॉलेज पाहिजे. आता हे क्वेश्चन मी नाही तयार करणार आहे, बोर्ड तयार करणार आहे. यामुळे इथं कुठेही काही येऊ शकतात. जसं क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता नॉलेज कसंच आहे, 11च आहे. हे ऍक्सेप्टेड, ऍक्सेप्ट आहे का नाही. आता हे स्टेटमेंट आहे का नाही हे ठरवताना तुम्हाला नॉलेज 11च लागणार आहे. शेवटी मॅथ्स सोडून बाहेरचं येणार नाही. तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेर येत नाही, शक्यतो टेक्स्टबुकच्या बाहेर येत नाही. यू रीड द बुक 11th, यू रीड द बुक 12th, सफिशियंट. तर फक्त क्लिअर पाहिजे. मुलं काय करतात, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, यस आणि नो आन्सर बघतात. इथेच स्टेटमेंट इज ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T, वाचून ठेवतात आणि सोडून देतात. पण त्यांना हे नाही कळत की 0 का कॉम्प्लेक्स नंबर आहे. अर्थ समजला 12वी काय आहे. 12वी काय आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मिनिंग काय आहे तो कळायला पाहिजे. आता फॅक्टोरियल, फॅक्टोरियल तुम्हाला झालं. आता याच्यामध्येच काही क्वेश्चन होतं. हा, सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी. खरंच सांगा बरं, हे 11वीचा क्वेश्चन आहे का 12वीचा आहे, तुम्ही सांगा. वेदर दिस क्वेश्चन इज फॉर द येस, जेई क्वेश्चन्स इझी आहेत. सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी 11वीचं का 12वीचं आहे, काय महत्वाचं आहे. 11वीचा कन्सेप्ट येणं महत्वाचं आहे. हे वाचलं पाहिजे तुम्ही. ज्यांचं ज्यांचं मिस झालंय त्यांच्यासाठी 11वी खरंच महत्वाचं आहे का, असा क्वेश्चन जर एक्झाम मध्ये 12वीच्या येत असेल तर दोष कोणाला द्यायचं, शिक्षकांना नाहीतर आई वडिलांना, दोघांना देऊन बसायचं नाही. हे आपलं काम आहे, आपल्याला येणं गरजेचं आहे. काढा कॉम्प्लेक्स नंबर, त्याच्यात क्यूब रूट ऑफ युनिटी कन्सेप्ट काढा, तो इथं एक्सप्लेन करून ठेवा. तुम्ही बुक काढत नाही म्हणून मी एक्सप्लेनेशन दिलंय. हा हे टेक्स्ट बुक मध्ये एक्सप्लेनेशन नाहीच आहे, शोधा याला, नाही सापडत तुम्हाला ते. आता म्हणून व्यवस्थित शिकायचं तुम्हाला. वेळ पाळा, वेळ पाळा, वेळ पाळला की बरोबर गोष्टी होणार तुम्हाला. स्टेटमेंट आहे पण फॉल्स आहे. क्यूब रूट ऑफ युनिटीचा अर्थ 1 असतो, पण त्यांनी सम वर्ड वापरलाय. आणि क्यूब रूट ऑफ युनिटीचा सम असा असतो, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0 असतो. फुल पेज ऍट अ टाइम नाही दिसणार, सॉरी फॉर दॅट. फुल पेज ऍट अ टाइम नाही दिसणार. हा, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला म्हणलं ना रिक्वेस्ट टाका, तुम्हाला मी सेंड करतो. या नोट्स मी अपलोड करतो, टेन्शन नका घेऊ. चॅप्टर वाईज मी अपलोड करतो. कशामध्ये, आपलं ओल्ड ऍप आहे ना त्याच्यामध्ये होऊ शकतात, न्यू पण होतील, पण मी ट्राय करून बघतो. या नोट्स मिळतील तुम्हाला, त्याची काळजी नका करू. या नोट्स मिळतील तुम्हाला. ओके, सो वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट अँड दॅट इज इम्पॉर्टंट. मेक द टायटल. आतापर्यंत जेवढे स्टेटमेंट बघितले ते सिंगल सिंगल होते. स्टेटमेंट आणि सेंटेन्स मधला फरक कळाला की तो पार्ट इझी आहे. ओके, ज्यांना अगदीच समजत नाही, यू कॅन विजिट टू द ब्रांच. ज्या ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस या, हे समजून दिलं जाईल तुम्हाला. पण सगळेच जण आले तर तसं होत नसतं. तुम्ही अटेंड करा, आम्ही तुम्हाला क्वेश्चन विचारणार. का नाही केलं ही गोष्ट क्लिअर असेल तर तुम्हाला पटकन मिळून जाईल त्याच्याविषयी.
Okay, so today is 12th. Next, तुम्ही सॉल्व करा, सोल्युशन बुक मध्ये आन्सर्स चेक करा. जे आन्सर्स येत नाहीये त्याला पेन्सिलने मार्क करा आणि ते क्वेश्चन तुम्हाला क्लिअर करून दिले जातील. ट्राय करा अजून पण. सोल्युशन बुक मध्ये चेक करा पहिल्यांदा. आन्सर सोल्युशन बुक मध्ये चेक करा. मेक द नेक्स्ट टायटल, नेक्स्ट कन्सेप्ट, लॉजिकल कनेक्टिव्स. लॉजिकल connectives, simple and compound statement. For simple and compound statement, हळूच काय केलं त्यांनी? कंपाऊंड अर्थ आणलं. This is the mean by compound. Simple and compound statement. नोट्स, व्हिडिओ लेक्चर दोन्ही पोस्ट केले जातील. डोंट वरी. Logical connectivity, simple and compound statements. Yes, two sentences join. Statement, statement, not sentences. Compound made by joining two sentences. Statements, statements. Take them first. Simple statement. Simple statement. Single statement which cannot be split further. Single statement. आतापर्यंत आपण बघितले ते सगळे काय होते? सिंगल स्टेटमेंट. सिंगल स्टेटमेंट which cannot be further, which cannot be split further. Which cannot be split further. Simple statement, comma, which cannot be split further. All previous examples. All previous examples. All previous examples are simple statement. All previous examples are simple statement. Clear? Now, compound statement. Now, compound statement. Compound statements. Combination of two or more simple statement. Combination of two or more simple statement. Combination of two or more simple statements. Compound statement. Combination of two or more simple statements. Example. Example. थोडंसं theoretical आहे. बेअर करावं लागेल तुम्हाला. 9 is a perfect square. 9 is a perfect square. 9 is a perfect square. And 11 is a prime number. 11 is a prime number. 11 is a prime number. Example लिहायचं आहे. अनुष्का झालं का? You're done. Okay. Logical connectives,
सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स चेक करा. सिंपल स्टेटमेंट सिंगल स्टेटमेंट असतं, फर्दर स्प्लिट होत नाही, विच कॅन नॉट बी स्प्लिट फर्दर. सगळे एक्झाम्पल्स प्रिव्हियस जेवढेही घेतले ते सगळे काय आहेत, सिंपल स्टेटमेंट आहेत. ऑल प्रिव्हियस एक्झाम्पल्स आर सिंपल स्टेटमेंट. नाउ बेसिक concept is our compound statements. We have to be focused on the compound statement. Combination of two or more simple statements. Combination of two or more simple statements. Now here 9 is a perfect square. One statement. 11 is a prime number. Another statement. And its logical connectivity is and. Logical connectivity is and. Remember. Now second one. Second example. Taj Mahal is in Agra. Taj Mahal is in Agra. Or Delhi is the capital of India. Delhi is the capital of India. याची मीनिंग नंतर काढू आपण. येस नमिता, तेच तर लर्न करायचं आहे. वेट बरोबर गेन केलंय नमिता. गुड. तेच तर लर्न करायचंय, पण तेच तर गेन करायचं आहे. गेन करायचं तेच तुम्हाला. त्यामुळे बी पेशन्स, थोडे पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवू शकता ना, थोडं ठेवायचं. तेच लर्न आहे. पुढं सगळं तेच प्रकार आहे. इथं अँड, इथं ऑर आहे. झालं का हे सर्वांचं? लिहिलं का? नेक्स्ट थर्ड वन. If surface area decreases, then pressure increases. बरोबर आहे का रे? फिजिक्स मध्ये असंच असतं का? सरफेस एरिया डिक्रीजेस, प्रेशर इनक्रीजेस. Surface area decreases, then pressure increases. Okay, screen blur आहे. I will check. 2 मिनिटं. 2 मिनिटं स्क्रीन क्लिअर करून देतो. नेटवर्क इश्यू मुळे. Yes, surface area inversely proportional to pressure. क्लिअर आहे का स्क्रीन आता? सांगतो प्रतीक्षा. गडबड नाही करायची. गडबड नाही कामाची काहीच. सगळं येणार आहे पुढं. मला शिकू तर द्या. नाव फोर्थ वन. जेवढं रेड मध्ये लिहिलं याला म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्हिटी. अँड लॉजिकल कनेक्टिव्हिटी, ऑर लॉजिकल कनेक्टिव्हिटी, इफ देन, अँड नेक्स्ट वन. A triangle is equilateral. Fourth one. A triangle is equilateral. A triangle is equilateral if and only if. If and only if. If and only if it is equiangular. It is equiangular. It is equiangular. Clear?
It is equiangular. A triangle is equilateral if and only if it is equiangular. सगळे मीनिंग पुढे येणार आहेत, त्यामुळे आता काही सांगत नाहीये. जस्ट आय एम टेलिंग यू द ओनली कन्सेप्च्युअली लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय असतात. अँड येणार आहे, अँड येणार आहे, ऑर येणार आहे, इफ देन येणार आहे, लक्षात ठेवायचं. इफ अँड ओनली इफ येणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. नाव फिफ्थ वन, zero is not a complex number. Zero is not a complex number. दिसते ना सर्वांना? व्यवस्थित लिहितायत ना तुम्ही? पुढं सगळं तेच आहे. कंपाऊंडचं इथं घ्यायला हरकत नाहीये. इतक्या फास्ट कसं काय व्हायचं आशुतोष? 2 मिनिटं फक्त झालं. माझा कन्सेप्ट झाला की पटापट यायला लागणार तुम्हाला. फक्त तुम्ही याचे मिनिंग समजून घ्या पहिल्यांदा. हे काय आहे, काय प्रकार आहे. 2 स्टेटमेंट जॉईन करणारा, हा 2 स्टेटमेंट जॉईन करणारा आहे का? ओके, ठीक आहे. येस येस, ओके. झिरो इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. ही कनेक्टिव्हिटी नॉट, ही इफ अँड ओनली इफ, हा देन, इफ देन सॉरी, ही कनेक्टिव्हिटी ऑर, ही कनेक्टिव्हिटी अँड. सांगा किती स्टेटमेंट आहे इथं? हा सिंगल स्टेटमेंट कनेक्टिव्हिटी आलेला आहे, हा 2 आलेला आहे. अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल, अ ट्रायंगल इट इज इक्विअँग्युलर. इथं 2 आहेत. सरफेस एरिया डिक्रीजेस, प्रेशर इन्क्रीजेस. Pressure increases. Taj Mahal is in Agra or Delhi is the capital of India. 9 is a perfect square and 11 is a prime number. 11 is a prime number. सांगा या ठिकाणी 2 or more than 2 statements, that is 1 to 4, right? 1 to 4 are compound statement. 1 to 4 हे काय आहेत? कंपाऊंड स्टेटमेंट. 1 to 4 हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा. And 5 is a simple statement. 5 is simple statement. Fifth is a simple statement आहे, फक्त not आलाय. 0 is not a complex number. तुम्ही अर्थ काढू नका सध्या, अर्थ काढायचाच नाही आपल्याला, अर्थ बाजूला ठेवा. हा नॉट आला इथं, लक्षात ठेवा. फक्त एवढं सांगायचं की सिंगल आहे का 2 आहेत स्टेटमेंट्स. सिंगल आहे का 2 स्टेटमेंट्स आहेत? सिंगल आहे, करेक्ट. सिंगल आहे, सिंगल स्टेटमेंट आहे ना, दॅट इज सिंपल स्टेटमेंट. आता लिहा नोट. काय शब्द आले वरती? राईट डाउन द नोट पार्ट. The word or phrase, the word and, or, if then, if and only if, हे काय words आहेत. The words or phrase, the word or the phrase which are used, the word or the phrase which are used to connect two statement, used to connect two statements are called logical connectives. Are called logical connectives. लॉजिकल कनेक्टिव्स. बरोबर आहे का? सांगा रे, लॉजिकल कनेक्टिव्स काय आल्या वरच्या स्टेटमेंट्स मध्ये? बोला पटपट. लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय आला? लेक्चर सोडून जाऊ नका, परत सांगतोय. एकदा झालं आकाशवाणी, एकदाच होणार आहे, एकदाच शिकवणार आहे.
मला हे तुमच्या नोटबुक मध्ये असल्याशिवाय मी तुम्हाला एंटरटेन करणारच नाही. सांगा पटकन लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय. एकदा कळालं ना अख्खा चॅप्टर हाच आहे. पूर्ण पुढं अख्खा चॅप्टर हाच आहे. आजचं लेक्चर त्यामुळे फार महत्वाचं आहे. सोडून गेलात तुमचं नुकसान आहे. सगळ्यांना पाठवणार आहे हा पेज. लिहा मग. लॉजिकल कनेक्टिव्हिटी पहिल्या स्टेटमेंट मध्ये अँड कंपाऊंड मध्ये ऑर इफ देन ही फ्रेज आहे. करेक्ट. आणि त्यानंतर इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट कुठला. नॉट. यस. जुली आहे का आज. नाही आहे. सीबीएसई स्टुडंट. क्लिअर आहे का सगळ्यांना. काय वापरलं वरती. कंपाऊंड स्टेटमेंट. दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपाऊंड स्टेटमेंट कनेक्ट करताना अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली इफ आणि नॉट एवढा स्टडी तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. आता लक्षात ठेवायचं. हा स्टडी तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. अँड काय, ऑर काय, इफ देन काय, इफ अँड ओनली इफ काय आणि नॉट काय हे कळालं का सर्वांना. आणि ते कसं कनेक्ट होतं हे कळालं का. कुठलेही दोन स्टेटमेंट देणार कनेक्ट करणार. कुठले दोन स्टेटमेंट देणार कनेक्ट करणार. दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट असू शकतात का. यस असू शकतात. लक्षात ठेवायचं. इथं इफ, इथं देन, इफ अँड ओनली इफ. यस. लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणजे कंजंक्शन. नाही कंजंक्शन डिसजंक्शन हे शब्द आहेत पुढं. आता येणार ना ते सगळं. येणार सगळं. हे सगळं येणार तुम्हाला आता. तेच तर शब्द आहेत. अँडला काय म्हणायचं, ऑरला काय म्हणायचं हेच तर शिकायचं आहे आज. हेच तर आज शिकायचं आहे. राईट डाऊन. ट्रूथ टेबल. नोट झाली का क्लिअर. असे शब्द स्टेटमेंटला कनेक्टिव्हिटी म्हणून येणं म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट. अँड दीज आर कॉल्ड ॲज द लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. हे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत स्टेटमेंट बाबतीतच्या. येस. लॉजिकल कनेक्टिव्हिटी एवढेच असतात. लॉजिकल कनेक्टिव्हिटी एवढ्याच असतात. ह्या 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणून वापरल्या जातात. क्लिअर. नाउ मार्क द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. लिहा. पहिला फर्स्ट वन कंजंक्शन. कंजंक्शन and this is the symbol for and. n खाली असतं. n खाली असतं. this is the symbol of and. लक्षात ठेवा. yes, sixth statement is a simple statement but logical connectivity is not. Vivek. Fifth statement is only connectivity not. That is the simple statement. Connectivity is not. Conjunction and. Example. काय घेतलेलं आपण. 9 is a perfect square and 11 is a prime number. 9 is a perfect square. हे तुम्हाला दिलं होतं. लिहा तिथं. 9 is a perfect square and 11 is a prime number. 11 is a prime number. So let first statement P. 9 is a perfect square. Q. सांगा Q काय. 11 is a prime number. मगच स्टेटमेंट आहे त्यामुळे फास्ट लिहितोय. प्राईम नंबर. कंप्लीट झालं की सांगा. तोपर्यंत थांबतो. 9 is a perfect square, 11 is a prime number. 9 is a perfect square, 11 is a prime number.
झालं का सर्वांचं? विनम्र रोल नंबर नाही टाकला रे. विनम्र ओके, लक्ष द्या इथं आता. द सिम्बॉलिकल फॉर्म हे तुम्हाला एक्झामला येतं असं. राईट, इट्स अ सिम्बॉलिकल फॉर्म म्हणतात. सिम्बॉलिक फॉर्म पी आणि क्यू चा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल आता? व्हॉट इज द सिम्बॉलिक फॉर्म फॉर द पी आणि क्यू मध्ये कुठला सिम्बॉल येणार? हा सिम्बॉल येणार. दिस इज द सिम्बॉलिकल फॉर्म पी अँड क्यू. P and Q. Read it. P and Q. This is the symbolical form. Clear? First statement, second statement. First statement, 9 is a perfect square. 11 is a prime number. P and Q. P and Q. Now it's a truth table. Now it's a truth table. It's a truth table. P, 2 coin toss सारखं असतं. P, Q, P and Q. लिहा एका लाईन मध्ये. P मध्ये आपण म्हणतो ना दोन्ही हेड आहेत. दोन्ही हेड, एक हेड एक टेल. राईट, पहिला टेल दुसरा हेड. दोन्ही हेड, एक टेल एक हेड, एक टेल दुसरा हेड, दोन्हीही टेल टेल. आठवतं? एच एच आठवतं का? कॉइन टॉस बाबतीत आपण असं एंट्री करतो. कॉइन टॉस असेल तर एच एच, एच टी, टी एच अँड टी टी. 2 coin toss. 2 coin toss. एच एच, एच टी, टी एच, टी टी. करेक्ट? करेक्ट आहे का? आठवतं का सर्वांना? एच एच, एच टी, टी एच, टी टी. राईट, याला कन्वर्ट करा. याला कन्वर्ट करा. दोनदा ट्रू दोनदा फॉल्स. पी मध्ये कसं लिहायचं? सोपं करा. दोनदा ट्रू दोनदा फॉल्स. आर यू गेटिंग? आर यू गेनिंग दिस? दोनदा ट्रू दोनदा फॉल्स. क्यू मध्ये अल्टरनेट ट्रू फॉल्स. अल्टरनेट ट्रू फॉल्स. जमलं का प्रत्येकाला? येईल का आता? लक्षात राहील का? दोनदा ट्रू दोनदा फॉल्स. अल्टरनेट ट्रू फॉल्स. करेक्ट? पी मध्ये लिहिताना दोनदा ट्रू दोनदा फॉल्स. क्यू मध्ये एक ट्रू फॉल्स. पी अँड क्यू सांगा काय होईल? दोन्ही स्टेटमेंट अँड बाबतीत ट्रू असेल तर ट्रू. एक जरी ट्रू नसेल, एक जरी ट्रू नसेल, लक्ष द्या, एक जरी ट्रू नसेल तर फॉल्स. तर फॉल्स. एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स. एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स. लक्षात राहील? सो मार्क दिस. बोथ आर ट्रू देन इट इज ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्हीही ट्रू स्टेटमेंट पाहिजेत तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्हीही ट्रू पाहिजेत. कंपाऊंड आहे ना हे. दिस इज कंपाऊंड फॉर्म. दिस इज कंपाऊंड फॉर्म. सुरुवात कंजंक्शन अँड, कंजंक्शन म्हणतात, अँड म्हणतात, इंटरसेक्शन सारखं काम करतो. दोन्ही मध्ये सेम असेल ट्रू तरच ट्रू, फॉल्स फॉल्स. एक जरी फॉल्स तरी फॉल्स. लक्षात ठेवा. शब्दशः अर्थ नंतर घेऊ आपण. याला सिम्बॉलिकल फॉर्म म्हणतात. क्लिअर? याला सिम्बॉलिकल फॉर्म म्हणतात. याचा हा ट्रूथ टेबल आहे. ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स नाही तर कॉम्प्युटर असेल त्यांच्यासाठी झाला असेल 1001. तो प्रकार आहे ऑलमोस्ट. तो टाईप आहे ऑलमोस्ट. व्हॉट इज दॅट सिम्बॉल? पी अँड क्यू. याला म्हणतात पी अँड क्यू. येस स्वराज, काय विचारायचं एक्झॅक्टली? ईशान तुझं झालं का? ईशान नलावडे झालं का तुझं? यस आशुतोष, CS ला आहे हे. ओके,
हे झालं का सर्वांचं व्यवस्थित लिहा. हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट चालू झाला आता 12चा महत्त्वाचा पार्ट चालू झाला. मुलं गळायला चालू झाले. हेच होतं, हेच घडतं 12वी मध्ये, हेच घडतं. नाही त्या गोष्टीला अब्सेंट राहतात मुलं, नंतर ओरडतात, येत नाही, जमत नाही. ऑलरेडी सांगितलं ना, तुम्ही रेडी पाहिजे. लेक्चर म्हणलं की रेडी पाहिजे. आणि खूप सिंपल आहे, एकदा लर्न केलं ना व्यवस्थितपणे, खूप सिंपल आहे. ओके, हा त्याचा ट्रूथ टेबल आहे, TTT, आणि बाकी सगळे फॉल्स. दॅट इज द कंजंक्शन म्हणून येतं. लिहून ठेवा वाटलं तर. इफ P and Q, if P and Q both are true, both are true, both are true, then P and Q is T only, is T only. चेक करा, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. लक्षात ठेवायचं तुम्हाला. रिमेंबर दिस. नाही, स्क्रीन दिसते स्वराज, चेक कर, बाकीच्यांना दिसतंय. स्क्रीन गायब होणारच नाही, कारण माझ्याकडे क्रॉस चेक असतो त्याचा, साऊंडचा पण असतो, स्क्रीनचा पण असतो, दोन्ही क्रॉस चेक असतात माझ्याकडे. नेटवर्क इश्यू असेल, चेक कर, चेक कर. बाकीच्यांना दिसतं ना? येस स्वराज, तेच सांगतोय, असं होणार नाही शक्यतोवर. माझं लक्ष कॉन्स्टंट आहे त्याच्यावरती. स्क्रीन जर मला ब्लर किंवा हे झाले तर त्याचा क्रॉस चेक माझ्याकडे आहे, कारण त्यामुळं एवढं कॉन्फिडन्स कशामुळे, कारण मी कॉन्स्टंटली लक्ष असतं माझं स्क्रीनवरती, साऊंडवरती आणि स्क्रीनवरती. होऊ शकतं नेटवर्क शॉर्टफॉलमुळं. क्लिअर आहे? ट्रूथ टेबल अँडचा क्लिअर आहे का? सो नेक्स्ट इज द डिसजंक्शन. बरेच मुलं गळालेत, थोडं सपोर्टिव्ह राहू आपण त्यांच्यासाठी. उद्या आपण लेक्चर कंटिन्यू करू सर, उद्या कंटिन्यू करू डिसजंक्शनसाठी. सर देअर आर 3 स्टेटमेंट्स, सेम रूल विल बी अप्लाइड. नाही नाही नाही, तेच तर शिकायचं आहे, सगळ्यात मेन पार्ट तोच आहे. डिसजंक्शन उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ आपण. डिसजंक्शन, disjunction, that is or, symbol is this way, symbol is this way. आशुतोष लगेच पाहून घे ना राजा, स्क्रीनशॉट काढून ठेव. यस, कंजंक्शन, कंजंक्शन इथे राजा, कंजंक्शन अँड ना, आणि डिसजंक्शन ऑर, डिसजंक्शन ऑर. ट्रू फॉल्स उद्या पाहू आपण, ट्रू फॉल्स उद्या चेक करू आपण. ओके ओके, थँक्यू. बरेच मुलं नाही आहेत, मे बी नेटवर्क इश्यू असावा, कोणाचं बॅटरी डाऊन. उद्यापासून तसं करू नका, आजच्या दिवस तसं हे करतोय, पण नेक्स्ट टाइम तुम्हाला क्लिअर राहायचं आहे. येस, आपण चेक करू तर सर्व. मानसी, उद्याच्या लेक्चरमध्ये क्रॉस चेक असेल हे सगळं. टेबल सगळे होतील, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित घेणार. ओके, थँक्यू. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट टुमॉरोज लेक्चर. 11 साठी टाइम टेबल चेक